मित्रांनो, आज आपण नफा तोटा या चॅप्टरबद्दल माहिती घेणार आहोत. तर तसे एक महत्त्वाचा टॉपिक आहे नफा तोटा. या नफा तोट्याच्या चॅप्टरमध्ये जर आपण पुस्तकाची पानं उलटून पाहिलं असेल तर अनेक वेगवेगळ्या प्रकारची सूत्रे आपल्याला आढळून येतील. तर अनेक सूत्र असतील तर सर्वप्रथम आपणास सूत्रे पाठ करणे हे पहिलं अवघड टार्गेट आहे. त्यानंतर पाठ केलेली सूत्रे ही आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट, हे कोणतं सूत्र कोणत्या वेळेस उपयोगाला पडेल हेही सांगणं परत आपल्याला अवघड होऊन बसतं. त्यामुळं कमीत कमी सूत्रांचा वापर करून आपण जर याच्याबद्दलचे कन्सेप्ट जर व्यवस्थित समजून घेतले तर आपणास गणित कोणत्याही प्रकारचे असो, कितीही गणित फिरवलेलं असो, आपल्याला 100% ते गणित सोडवता येतं. तर आज आपण जो काही पाहणार आहोत तर बेसिक लेवलपासून अगदी 0 लेवलपासून नफा तोट्याचं सुरुवात करून आपण हाय लेवलपर्यंत याचा अभ्यास करणार आहोत. तर एकाच व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी काही सर्व कव्हर होणार नाहीत. तर आपण आज सुरुवात करूया आणि जसजसं लेक्चर्स आणि व्हिडिओ पडत जातील त्यानुसार आपणास याच्या पुढची हाय लेवल वाढत जाईल. तर आता आपण कन्सेप्ट नंबर 1 हा पाहूया. आता नफा तोटा याचा अभ्यास करत असताना आपणास 2 घटना घडल्याशिवाय नफा किंवा तोटा ही घटना घडत नाही. एकतर वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे आणि खरेदी केलेली वस्तूची विक्री करणं गरजेचं आहे. ह्या 2 घटना घडल्याशिवाय एकतर नफा किंवा तोटा यापैकी एखादी घटना घडणे शक्य नाही. त्यामुळे आपणास नफा तोटा याचा अभ्यास करताना खरेदी विक्री हे 2 घटक महत्त्वाचे आहेत. आता पहा, एखाद्या वस्तूची आपण खरेदी केली, खरेदी किंमत 100 रुपये घेतली आणि ती वस्तू विकून जर आपणास 200 रुपये मिळाले किंवा कधीकधी ती वस्तू विकून आपणास 50 रुपये मिळू शकतात, कधीकधी ती वस्तू विकून आपणास 100 रुपयेसुद्धा मिळू शकतात. या 3पैकी एक घटना घडेल. जेवढ्या किमतीला वस्तू खरेदी केलेली आहे त्यापेक्षा जास्त किमतीला विकली जाईल किंवा त्यापेक्षा कमी किमतीला विकली जाईल किंवा तेवढ्याच किमतीला विकली जाईल. तर तेवढ्याच किमतीला जर ती वस्तू विकली गेली तर त्या वस्तूच्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्यास नफा किंवा तोटा होणार नाही. तर या ठिकाणीच नफा किंवा तोटा. 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 200 रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत जास्त आहे या ठिकाणी आणि त्यातून खरेदी किंमत वजा होते. तर विक्री किंमत जास्त असेल आणि खरेदी किंमत जर वजा होत असेल त्यातून तर आपणास नफा मिळतो. आणि जर खरेदी किंमत जास्त असेल आणि त्याच्यातून जर विक्री किंमत वजा होत असेल तर या व्यवहारात आपणास तोटा होतो. तर हे कॉमन सेन्स आहे की 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 200 रुपयाला विकली तर आपल्याला 100 रुपये तोटा होतो. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आणि त्यातून खरेदी किंमत वजा होते आणि त्यावेळेस नफा होतो. आणि खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत कमी असेल, खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा होत असेल तर तोटा होतो. ही 2 सूत्र जी आहेत, ही 2 सूत्र बेसिक सूत्र आहेत नफ्या तोट्यामधील. सर्वात IMP आणि बेसिक सूत्र आहेत. आता ह्या सूत्राचा आपण जर व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतला असेल तर पाठ करण्याची अजिबात गरज नाही. खरेदी विक्री दोन्हीत पण आलेलं आहे आणि एकतर नफा येईल नाही तर तोटा होईल. एकाच व्यवहारात नफा झाला आणि तोटाही झाला असं होऊ शकत नाही. आता पहा, 1, 2, 3 घटक आहेत. म्हणजे 3 घटक आहेत आपल्या या ठिकाणी. एक नफा किंवा तोटा हा एक घटक झाला, दुसरा दुसरा घटक आहे आणि विक्री हा तिसरा घटक आहे. अशा प्रकारे हे 3 घटक आहेत आणि या 3 घटकापैकी तुम्हास कोणतेही 2 घटक दिले, ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी आणि हा दिला तर तिसरा घटक या सूत्राच्या आधारे आपणास काढता येईल.
हा कन्सेप्ट नंबर 1 आहे की या 3पैकी 2 किमती माहीत असल्या की तिसरा घटक काढणे आणि या 3पैकी कोणतेही 2 किमती माहीत असले की तिसरा घटकाची किंमत काढणे. तर हा आहे कन्सेप्ट नंबर 1. तर हा सुरुवातीचा एकदम बेसिक लेवलवरचा कन्सेप्ट आहे. याच्या आधारावरती आपण 1-2 गणित सोडूया आणि नंतर कन्सेप्ट नंबर 2 पाहूया. तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी रामने 400 रुपयास खरेदी केलेली वस्तू 1800 रुपयास विकल्यास किती रुपये नफा तोटा होईल? तर आपण गणित वाचल्यानंतर काय काय घटक दिलेले आहेत. 400 रुपयास खरेदी किंमत दिलेली आहे 400 रुपये आणि 1800 रुपयास विकलेली आहे 1800 रुपये विक्री. तर तुम्हाला नफा होईल का तोटा होईल आणि तो किती होईल हे विचारलेलं आहे. तर आपणास विक्री किंमतमधून खरेदी किंमत वजा होताना दिसते. तर विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किंमत कमी असेल तर याच्यामध्ये आपणास नफा होतो. बस या सूत्रामध्ये सूत्रपाठ होईल आपलं आणि यामध्ये किमती टाका. 1800 वजा 400 बरोबर 1400 रुपये नफा. एकदम सोपं आणि साधं सोपं गणित आहे हे. या ठिकाणी आपण सोडून पाहिलेलं आहे. तर याचा पर्याय नंबर हे. आता दुसरंही गणित आपण एक छोटं बघूया आणि कन्सेप्ट 100% सोपा कन्सेप्ट आणि सोपं गणित आहे हे. तर पहा आता 2 नंबरचं गणित आहे. राजाला एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने, म्हणजे विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे 1200 रुपये, 300 रुपये नफा झाला. नफा झालेला आहे 300 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत तुम्हाला विचारलेली आहे. तर तुम्हाला नफा हा शब्द आलेल्या कारणामुळं नफ्याचं सूत्र आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. बस यातमध्ये कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत त्या टाका. नफ्याची किंमत दिलेली आहे 300 रुपये. त्यानंतर विक्री किंमत दिलेली आहे 1200 रुपये आणि खरेदी किंमत तुम्हाला x. तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू x इकडे घेऊया आणि हे इकडं जाईल आणि 900 रुपये. अशा प्रकारे आपणास खरेदी किंमत 900 रुपये लक्षात येईल. तर हा कन्सेप्ट नंबर 1 मधील उदाहरण 2 आपण नमुना दाखल घेतलेली होती. आता कन्सेप्ट नंबर 2 पाहूया. तर पाहूया नफा तोट्यामधील कन्सेप्ट नंबर 2. तर यामध्ये आपल्याला 3 घटक असतात हे मी सांगितलेलं होतं. एक आहे वस्तूची खरेदी, दुसरा घटक आहे विक्री आणि या 2 व्यवहारातून तिसरा घटक निर्माण होतो तो नफा तोटा. यापैकीच एक कोणतरी घटना घडेल. ह्या 3 घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता पाठीमागच्या कन्सेप्टमध्ये कोणतेही 2 घटक दिले की तिसरा घटक कसा कॅल्क्युलेट करायचा हे पाहिलेलं आहे. आता ह्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला कोणताही तिन्हीपैकी एकच कोणता तरी घटक दिला जाईल. एकच घटक दिला जाईल आणि त्याच्यावर प्रक्रिया करून दुसरा घटक, त्याच्यावरती प्रक्रिया करून दुसरा घटक दिलेला असणार आहे आणि तिसरा घटक विचारलेला असणार आहे. म्हणजे ॲक्च्युली गणितामध्ये तुम्हाला एकच घटक दिला जाईल आणि त्याच्यावरती काहीतरी क्रिया करून दुसरा घटक तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. उदाहरणार्थ एक घटक कोणता तर दिलेला आहे आणि त्या घटकापेक्षा जास्त म्हणून दुसरा घटक देतील किंवा त्यापेक्षा कमी म्हणून दुसरा घटक दिला जाईल किंवा त्याच्या पटीमध्ये दुसरा घटक सांगितला जाईल. मग ती पट पूर्णांकामध्ये दिली जाईल किंवा व्यवहार्य अपूर्णांकात दिली जाईल किंवा दशांश अपूर्णांकामध्ये पट दिली जाईल किंवा पूर्णांकयुक्तमध्ये दिली जाईल किंवा तो घटक पहिल्या घटकाच्या टक्क्यामध्ये दुसरा घटक असेल किंवा पहिल्या घटकाचं दुसऱ्या घटकाशी असलेलं प्रमाण सांगितलं जाईल. यापैकी कोणता तरी एक रिलेशन पटीमध्ये सांगितलेलं असू शकतं. टक्के आणि प्रमाण या ठिकाणी घेऊया आपण. तर पट ही पूर्णांकातील किंवा व्यवहारी अपूर्णांकात किंवा दशांश अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पट दिलेली असेल किंवा टक्क्यामध्ये किंवा प्रमाणात पहिल्या संख्येच्या एवढ्या रिलेशनमध्ये दुसरा घटक दिला जाईल
आणि तिसरा घटक तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारला जाईल. अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे पहिला घटक तुम्हाला दिलेला आहे आणि दुसरा घटक अशा प्रकारे तुम्हाला काढावा लागेल. अशा प्रकारे 2 घटक ज्ञात होतील, त्यावरून तिसरा घटक आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. बघूया याच्यावरची काही गणित आपण सोडून पाहूया. तर पाहता, एका वस्तूची खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 600 रुपये असून या व्यवहारातील नफ्याची किंमत खरेदीपेक्षा 100 रुपयाने नफ्याची किंमत आहे ती खरेदीपेक्षा 100 रुपयाने कमी आहे. याच्यापेक्षा 100 रुपयाने कमी म्हणजे 600 वजा 100 बरोबर 500 आणि तुम्हाला विचारलेली आहे विक्री किंमत. मित्रांनो, तुम्हाला ह्या 3 पैकी 2 घटक आता ज्ञात झालेले आहेत. तिसरा घटक कसा काढायचा हे मी सांगायची गरज नाही. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. तर या ठिकाणी नफा आहे 500 रुपये, विक्री आहे त्या वस्तूची तुम्हाला काढायची आणि खरेदी आहे 600 रुपये. तर या ठिकाणी तुम्हाला 600 इकडं आल्यानंतर एक्स बरोबर 1100 रुपये ही किंमत मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन उत्तर आहे. तर हे उदाहरण झालं. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. आता पहा, एका वस्तूची विक्री तोट्याच्या 5 पट. तोटा किती आहे माहीत नाही आहे आपल्याला. 5 पट आहे. तोटा 300 रुपये आहे आणि विक्री किंमत आहे त्याच्या 5 पट म्हणजे 1500 रुपये. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. मित्रांनो, मला वाटत नाही हे सांगायची गरज आहे तुम्हाला. तर हे 3 किमतीपैकी 2 किमती मिळालेल्या आहेत. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. तर तोटा आहे 300 रुपये बरोबर खरेदीची किंमत एक्स आहे आणि विक्रीची किंमत आहे 1500 रुपये. या ठिकाणी आलं तर एक्स बरोबर 1800 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे. पर्याय नंबर 3. ओके. एका व्यवहारातील तोट्याची किंमत विक्रीच्या 0.8 पट असून विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे 4000 रुपये आणि तोट्याची किंमत तोटा बरोबर विक्रीच्या म्हणले की गुणिले 0.8 पट. किती झाला हा गुणाकार? 1 2 3 8 चौक 32. तर 1 दशमस्थळ गेलं तर 3200 आणि खरेदी किंमत तुम्हाला विचारलेली आहे. संपला विषय. तुम्हाला 1 2 घटक या ठिकाणी मिळालेले आहेत. तर तुम्हाला तोटा बरोबर काय कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर खरेदी मायनस विक्री. तर तोटा तुम्हाला एक्स मानायचा आहे या ठिकाणी. खरेदी किंमत नाही, तोटा तुम्हाला दिलेला आहे 3200 आणि खरेदी किंमत आहे एक्स वजा विक्री आहे 4000 रुपये. या ठिकाणी आल्यानंतर एक्स बरोबर 7200. तर या ठिकाणी पर्याय नंबर 2. एका व्यवहारातील नफा हा खरेदी किमतीच्या 1/8 पट आहे. त्या वस्तूची खरेदी किंमत दिलेली आहे तुम्हाला 400 रुपये आणि खरेदी किमतीच्या 1/8 पट त्या वस्तूचा नफा आहे. नफा बरोबर खरेदीच्या 1/8 पट. 8 पंचे 40 म्हणजे 50 रुपये नफा. तर त्या वस्तूची विक्री किंमत काढा. संपलेलं आहे. या ठिकाणी नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. तर या ठिकाणी नफा तुम्हाला 50 रुपये दिलेला आहे. विक्री तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे आणि खरेदी आहे 400 रुपये. तर एक्स बरोबर या ठिकाणी 450 रुपये. तर हा पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे त्याचं. पाहूया आणखीन कशा प्रकारचे रिलेशन 2 घटकामध्ये असतात. एका वस्तूची खरेदी किंमत तुम्हाला दिलेली आहे 4200 रुपये असून त्याची विक्री किंमत खरेदीच्या 2.1/3 पट. आता 2.1/3 पट
म्हणजेच 3 दुनी 6 आणि 7/3 पट. 3 एके 3, 3 एके 3, 3 चौक 12, 14 सत्त 98. तर 9,800 रुपये विक्री किंमत आलेली आहे. तर या व्यवहारात तुम्हाला किती नफा होईल हे विचारलेलं आहे. आता आपल्याला नफा काढायला काय अवघड नाही आहे या ठिकाणी. तर नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री आहे 9,800 रुपये, खरेदी आहे 4,200 रुपये, बरोबर नफा काढायचा आहे. 2 शून्य 2 शून्य 6 आणि 5. तर नफा बरोबर 5,600. अतिशय सोपी गणितं आपण या फर्स्ट लेवलवरती घेणार आहोत. तर पाहूया आपण. बघूया आता या गणितामध्ये प्रमाणात संबंध दिलेला आहे. रामने केलेल्या एका व्यवहारातील खरेदी विक्री यांचे प्रमाण 5/6 आहे. तर विक्री किंमत, तर तुम्हाला विक्री किंमत या ठिकाणी दिलेली आहे 1,800 रुपये. आणि खरेदी विक्री प्रमाण म्हणले की भागाकार असतो. 5/6 खरेदी विक्री. ज्याचं नाव पहिल्यांदा आहे खरेदी तो शब्द वरती, ज्याचं नाव नंतर आहे ते खाली, बरोबर. तुम्हाला याच्यातील खरेदी माहीत नाही, एक्स म्हणलं. विक्रीची किंमत 1,800 रुपये आहे, या ठिकाणी खाली लिहिलं. जो शब्द वर आहे तो वरच, खाली आहे तो खाली, आणि त्यांच्या व्हॅल्यू त्याप्रमाणे लिहिल्या पाहिजेत. आता हे जर कॅल्क्युलेट केलं आपण तर काय येते बघूया. तर खरेदी विक्री किमती लिहिल्या आणि ते मग प्रमाण आहे ते 5/6 आहे. तर हे कॅल्क्युलेट जर केलं आपण तर आपल्याला एक्स बरोबर 1800 गुणिले 5/6 बरोबर एक्स बरोबर 1500 ही व्हॅल्यू आलेली आहे. आता या ठिकाणी आपणास खरेदी किंमत आहे ती 1500 रुपये मिळालेली आहे. आणि या व्यवहारात तुम्हाला नफा किंवा तोटा काय होईल हे विचारलेलं आहे आणि तो किती होईल. तर या ठिकाणी खरेदी किंमत 1500, विक्री किंमत 1800. विक्री किंमत जास्त आहे, त्या अर्थी या गोष्टीमध्ये नफा होणार आहे हे निश्चित आहे. तर नफ्याचं सूत्र आपण या ठिकाणी लिहूया. नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तर या ठिकाणी विक्री किंमत किती आहे 1,800 रुपये आहे आणि त्या वस्तूची खरेदी किंमत आहे 1500 रुपये आहे. यावरून आपण 300 रुपये नफा होणार आहे हे सांगू शकतो. तर उत्तराचा पर्याय नंबर 4 व्यवस्थित समजलेला आहे. चला मित्रांनो, कन्सेप्ट नंबर 3. तर हा काय सांगतो, आपल्याकडे 3 घटक होते. एक आहे खरेदी, दुसरा आहे विक्री, तिसरा आहे नफा ऑब्लिक तोटा. तर पहिल्या कन्सेप्टमध्ये 2 किमती माहीत असले की तिसरी किंमत काढायची. दुसऱ्या कन्सेप्टमध्ये एक कुठली तरी व्हॅल्यू माहीत असू द्या आणि त्याच्यावर प्रक्रिया करून दुसरी कुठलीही किंमत तुम्हाला काढायला सांगितलेली असते किंवा दिलेली असते, प्रक्रिया केलेली असते आणि तिसरा घटक विचारलेला होता. आता यामध्ये एक कोणती तरी व्हॅल्यू दिली जाईल आणि दुसऱ्या दोघांमधलं रिलेशन सांगितलं जाईल. आणि कोणतीही व्हॅल्यू काढायला विचारली जाईल. ही व्हॅल्यू दिली असेल, ह्या दोघांतलं रिलेशन सांगितलं असेल तर कॅल्क्युलेट करायला हे विचारलं जाईल किंवा हे विचारलं जाईल. आता हे रिलेशन काय असू शकतं, ह्या दोघांचं रिलेशन एकमेकाचं तर एकतर हे ह्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा हे ह्याच्यापेक्षा कमी आहे किंवा हे ह्याच्या काही पटीमध्ये आहेत. पट वेगवेगळ्या प्रकारच्या 4 पटी आहेत. पूर्णांकातील पट आहे, व्यवहार्य पूर्णांकातली, दशांश अपूर्णांकातील आणि पूर्णांक युक्तमधील पट आहे. तसंच टक्क्यातील संबंध सांगितलेला असू शकतो, टक्क्यात, किंवा प्रमाणामध्ये संबंध सांगितलेला असतो, प्रमाण.
या दोघांमधला. अशा प्रकारे या दोघातला संबंध असा सांगितला असेल आणि हा घटक दिला असेल तर ह्या दोन्हीपैकी कुठलाही घटक कॅल्क्युलेट करायला विचारला जाऊ शकतो. तर पाहूया आपण याच्यावरची काही गणिते. पाहता गणित, एका वस्तूची खरेदी किंमत नफ्यापेक्षा 100 रुपयाने जास्त आहे. खरेदी किंमत नफ्यापेक्षा 100 रुपयाने जास्त आहे. आता नफा किती आहे आपल्याला याच्यामध्ये काही दिलेलं नाही. तर नफा x मानला तर त्याच्यापेक्षा 100 रुपयाने जास्त अशा प्रकारे खरेदी होईल आणि विक्री किंमत आपणास 180 रुपये दिलेली आहे. तर अशा प्रकारे हे संबंध दिले असतील तर नफा दिलेला आहे त्या अर्थी तुम्हाला याच्यामध्ये नफ्याचं सूत्र वापरावं लागणार आहे. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. तर याच्यातील व्हॅल्यू टाकूया. या ठिकाणी x विक्रीची किंमत आहे 180 रुपये वजा खरेदीची किंमत आहे x अधिक 100. तर हे समीकरण सोडूया आपण. x बरोबर 180 वजा x अधिक वजा 100. आता या दोघांची वजाबाकी होईल आणि हे x इकडं आल्यानंतर 2x आणि 80 x इज इक्वल टू 40. तर x म्हणजे काय आहे तर नफा. तर तुम्हाला किती नफा होईल हे विचारलेलं होतं. तर उत्तराचा पर्याय नंबर 2 व्यवस्थित समजलेलं आहे. दोघांमधलं रिलेशन दिलेलं होतं. पाहूया आणखीन गणित आपण. पाहूया या गणितामध्ये, एका वस्तूची खरेदी किंमत नफ्यापेक्षा 22 रुपयांनी कमी असून त्याची विक्री किंमत 262 रुपये असल्यास त्याची खरेदी किंमत. विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे. विक्री किंमत दिलेली आहे 262 आणि वस्तूची खरेदी किंमत नफ्यापेक्षा 22 रुपयांनी कमी. नफ्यापेक्षा नफा माहीत नाही, x मानूया आणि खरेदी किंमत त्याच्यावरती डिपेंड आहे. तर खरेदी किंमत ही त्याच्यापेक्षा 22 रुपयाने कमी आहे नफ्यापेक्षा. तर या ठिकाणी तुम्हाला x मायनस 22. तर ह्या दोघातलं रिलेशन दिलेलं आहे आणि हा फॅक्टर दिलेला आहे. तर आपण काढूया किंमत या ठिकाणी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल. तर नफा काढायचा असल्या कारणामुळे नफ्याचं सूत्र नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. या सूत्रामध्ये टाकूया किमती. x नफा आहे, विक्री आहे 262 रुपये आणि खरेदी आहे x वजा 22. सॉल्व करूया. x बरोबर 262 मायनस x प्लस 22. आता ह्या दोघांची या ठिकाणी बेरीज होईल आणि x इकडे आल्यानंतर प्लस होईल. 2x 4 8 2. x बरोबर हे 2 भागिले होईल 142. तर आपल्याला व्यवस्थितरित्या याचं उत्तर काढता आलेलं आहे. तर नेक्स्ट गणित बघूया अजून. पहा आता, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या चौपट असून त्यात 1200 रुपये नफा, म्हणजे तुम्हाला नफा दिलेला आहे किती 1200 रुपये आणि वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतच आपल्याला माहीत नाही, त्याला x मानून घेऊया आणि खरेदी किमतीच्या चौपट विक्री आहे. विक्री ही खरेदीवर अवलंबून आहे, ह्याच्या चौपट आहे. ह्या दोघातलं रिलेशन संपलं. तुम्हाला या ठिकाणी गणित सोडवता येईल. नफा सांगितला आहे म्हटल्यानंतर नफ्याचं सूत्र नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. किमती टाकूया. नफ्याची किंमत आहे 1200 रुपये, विक्री किंमत आहे 4x आणि खरेदी आहे x. 1200 बरोबर 3x, x बरोबर हे भागिले होईल 400, x बरोबर 400. तर तुम्हाला x म्हणजे खरेदी आहे, विचारले तुम्हाला विक्री किंमत, तर याच्या 4 पट 1600 रुपये तुम्हाला विक्री किंमत मिळून जाईल. तर हे उत्तर आहे त्याचं. पुढचं गणित बघूया आपण. पाहूया याच्यामध्ये काय रिलेशन दिलेलं आहे. एका व्यवहारात 48 रुपये तोट्याची किंमत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आढळते असून त्या वस्तूची विक्री किंमत खरेदीच्या म्हणजे खरेदीवरती तुम्हाला
प्रक्रिया करायची. खरेदी माहीत नाही आहे एक्स आणि विक्री किंमत आहे ती खरेदीच्या 2/5 पट, म्हणजे खरेदीवर प्रक्रिया केल्यानंतर म्हणजे 2x/5 संपला. आता याचा आधार घेऊन आपण तोटा सांगितलेला आहे, तर तुम्हाला तोट्याचं सूत्र वापरणं गरजेचं आहे. तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. तोटा आहे 48 रुपये, खरेदी किंमत आहे एक्स आणि विक्री किंमत आहे 2x/5. सॉल्व करूया आपण. या ठिकाणी 5x वजा 2x बरोबर 48. तर हा गुणाकार 8 45 4 चाले 5 20 4 24 आणि हे 3x. x बरोबर 80. तर एक्सची किंमत 80 आलेली आहे. एक्स म्हणजे आहे खरेदी आहे आणि तुम्हाला विचारलेली आहे ही विक्री किंमत. आता एक्सची किंमत आहे 80, तर 2 गुणिले 80 भागिले 5. 5 एके 5, 5 एके 5, 3 राहिले 5, 16 दुने 32. तर वस्तूची किंमत आहे 32 रुपये विक्री. तर हा पर्याय नंबर 3 हे उत्तर आपणास या ठिकाणी मांडता येईल. पाहूया आणखीन एक गणित. पाहता एका व्यवहारातील वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 0.5 पट असेल तर या व्यवहारात 6,000 रुपये नफा हा घटक दिलेला आहे. किती? 6,000 रुपये. आणि संबंध सांगितला आहे वस्तूची खरेदी किंमत विक्री माहीत नाही आहे, विक्रीला x मानलं आणि खरेदी किंमत विक्रीच्या 0.5 पट, याच्या 0.5 म्हणजे 0.5x. आता मित्रांनो तुम्हाला या 3 किमती माहीत पडलेल्या आहेत आणि नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. संबंध संपलेला आहे. या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू टाका. बरोबर विक्रीची किंमत आहे x आणि खरेदी आहे 0.5x. आता यांची वजाबाकी करून तुम्हाला 0.5x हे काढता येईल. बरोबर 6,000. x बरोबर 6,000 भागिले 0.5. तर हा भागाकार जर केला आपण तर 5 एके 5, 5 दुने 10, हे दशांश स्थळी इथे घेतल्यानंतर 0 येणार आहे. 5 दुने 10, 1 2 आणि 3, 12,000 रुपये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. तर एक्स म्हणजे आपल्याकडे आहे विक्री आणि किंमत विचारलेली आहे तुम्हाला खरेदीची. एक्सची किंमत या ठिकाणी जर टाकली 0.5 गुणिले 12,000 तर परत 6,000 हे उत्तर मिळेल आपल्याला. तर 6,000 रुपये खरेदी किंमत या ठिकाणी येईल. तर आणखीन एक बघूया गणित या ठिकाणी. पाहता या ठिकाणी एका व्यवहारातील खरेदी किंमत ही विक्री माहीत नाही x मानूया आणि खरेदी किंमत ही विक्रीच्या याच्या 4.1/2 पट म्हणजेच x गुणिले 4 दुने 8 आणि 1 9/2 बरोबर 9x/2 ही आली खरेदी किंमत. आणि या व्यवहारात तोटा झालेला आहे तो 17,500 रुपये तोटा. आता तोटा म्हणल्यानंतर तोट्याचं सूत्र आपल्याला लिहावं लागेल खरेदी वजा विक्री. तर तोटा आहे 17,500 रुपये, खरेदीची किंमत आहे 9x/2 मायनस विक्री आहे x. सॉल्व करूया आपण या ठिकाणी. हे समीकरण (2) आलेलं आहे. या ठिकाणी 9x वजा 2x बरोबर हे आलं 7x/2. तर 7x/2 बरोबर 17,500. तर x बरोबर 17,500 गुणिले 2/7. 7 एके 7, 7 दुने 14, 3 राहिले 7 5
35. तर एक्स बरोबर 5,000. 5,000 किंमत आलेली आहे. एक्स म्हणजे आहे विक्री, ही आहे 5,000. परंतु तुम्हाला विचारली आहे खरेदी, तर 9/2 गुणिले 5,000. तर या ठिकाणी तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला 25/9 = 200. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की 22,500 हे त्याचं उत्तर आहे. तर आणखीन बघूया एक लास्ट 2 गणित. पाहता, एका व्यवहारातील तोटा विक्री किती आहे माहीत नाही, परंतु तोटा आहे तो विक्रीच्या 20%. 20% म्हणले की 20/100 म्हणजेच x/5 तोटा झाला. आणि खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे ती 6,000 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला 3 व्हॅल्यू मिळालेले आहेत आणि तोटा शब्द वापरला असल्यामुळे तोट्याचं सूत्र वापरावं लागेल. तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. या ठिकाणी 3 किमती टाकून देऊया. तोट्याची किंमत आहे x/5, खरेदीची किंमत आहे 6,000 रुपये आणि विक्रीची किंमत आहे x. तर x इकडे घेऊया. x/5 प्लस x बरोबर 6,000. तर हे आपण सोडवल्यानंतर लक्षात येईल आपल्याला 5x अधिक 5x बरोबर 6,000. तर 6x/5 बरोबर 6,000. तर x बरोबर 6,000 गुणिले 5/6, 1,000 बरोबर या ठिकाणी 5,000. एक्सची किंमत आली 5,000. तर एक्स आहे 5,000. विक्री विचारलेला आहे काय तुम्हाला असल्यास त्या तर किती रुपये तोटा विचारलेला आहे. तोटा तर एक्स म्हणजे 5,000/5 बरोबर 1,000 रुपये तोटा, हे उत्तर आहे. लास्ट शेवटचं एक गणित बघूया फक्त. पाहता, एका व्यवहारातील खरेदी विक्रीचे प्रमाण 5 असून त्या व्यवहारात 600 रुपये नफ्याची व्हॅल्यू दिलेली आहे 6,000 रुपये, 600 रुपये आणि खरेदीचे विक्रीशी प्रमाण दिलेलं आहे 6/5. प्रमाण दिलेलं असेल तर त्याला तुम्ही जर एक्स लावलं तर ॲक्च्युअली व्हॅल्यू तयार होतात. ही 6x ही खरेदीची व्हॅल्यू आणि 5x ही विक्रीची व्हॅल्यू तयार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही घटक या ठिकाणी ज्ञात झालेले आहेत. तर तुम्ही नफा दिलेला आहे म्हटल्यानंतर नफ्याचं सूत्र वापरून गणित सोडवून टाकूया. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. तर या ठिकाणी नफा आहे 600 रुपये बरोबर विक्री किंमत आहे खरेदी विक्री. तर मित्रांनो, या ठिकाणी विक्री हा शब्द सुरुवातीला पाहिजे, हे प्रमाण चुकलेलं आहे. विक्री खरेदी तर हे 6/5. तर या ठिकाणी विक्री हा शब्द लिहूया, खरेदी शब्द लिहूया 6/5. तर या ठिकाणी विक्री 6x वजा 5x बरोबर x बरोबर 600. एक्सची किंमत आली 600, पण आपल्याला विचारलेली खरेदी किंमत किती. तर खरेदीची किंमत काढायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी खरेदी आहे 5x. तर 5x x बरोबर 600 आणि गुणिले 5, 3,000 रुपये त्याची खरेदी किंमत आलेली आहे. व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी जर गणित सर्व समजले असेल तर या ठिकाणी काही मिस्टेक झाली असतील तर तुमच्या लक्षात पण आलेले असेल तर काही प्रॉब्लेम नाही. अतिशय व्यवस्थित प्रकारे तुम्हाला फक्त एकच सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे आणि ते बी कॉमन सेन्सचं. नफ्याचं सूत्र काय आणि तोट्याचं सूत्र काय. तर हा कन्सेप्ट 3 आपण या ठिकाणी दिलेले आहेत.
या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील कन्सेप्ट, एकच कन्सेप्ट फक्त समजून घ्यायचा, सूत्र कमीत कमी लक्षात ठेवायची. गणित कितीही फिरवलेलं असेल तरी तुम्हाला 100% उत्तर काढता येतं. ओके, आजच्या पुरता आपण या ठिकाणी थांबूया. उद्या पाहूया बाकी पुढील भाग.